सोसायटी जिथं सकाळी पाणी साचलं होतं तिथं आता पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। हे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। खरं तर इथून सगळं पाणी जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते सकाळी ओसरलेलं पाहायला मिळत होतं, पण आता पुन्हा एकदा पावसाचा जोर कुठेतरी वाढलेला पाहायला मिळतोय आणि धरणातून जे आहे ते पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आणि सध्याचे दृश्य आपण पाहतोय जी निमरत सोसायटी जिथनं आपण सकाळी रेस्क्यू ऑपरेशन पाहिलं होतं, याच सोसायटीच्या परिसरात सगळं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं। इथंच जवळपास गुडघ्याच्या वर कमरे इतकं पाणी होतं, तिथं पुन्हा काही प्रमाणात पाणी जे आहे ते साचायला सुरुवात झालेली आहे। पण प्रशासनाकडून जे आवाहन करण्यात आले, कालच्यासारखी परिस्थिती आज पुन्हा उद्भवणार नाही, त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये अशी विनंती देखील प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। खरं तर पुण्यात पुन्हा एकदा काही प्रमाणात पावसाला जी आहे ती आता सुरुवात झालेली पाहायला मिळते। ही सगळे दृश्य आपण पाहतोय ती याच निमरज कॉलनीतल्या सोसायटीतली आहेत। खरं तर सकाळी इथूनच जवळपास 100 जणांना रेस्क्यू करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि काही प्रमाणात पुन्हा या सगळ्या भागात जे आहे ते पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। लोक जे नागरिक स्थानिक आहेत ते देखील इथून बाहेर पडत आहेत आणि पुन्हा एकदा खरं तर पाणी या सगळ्या परिसरात जे आहे ते साचायला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।